तो की माझ्या मतदारसंघातले काही लोक जे इंजिनियर आहेत, रिटायर ऑफिसर्स आहेत, ते गेले 5-7 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतायत मंदिर उभारणीचं. मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे. म्हणून हे मंदिराबद्दलची असलेली आस्था, त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम, यावर टीका करू नका. नसता लोकांच्या मनातून तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरून जाल, लोक तुम्हाला भविष्यामध्ये कधी माफ करणार नाही. एक हिंदू धर्मियांचा चांगला आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही हा जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतात, याचा तुम्ही काळजी घ्या. याचा उलटा परिणाम तुमच्यासुद्धा राजकीय आयुष्यावर होईल, एवढं मात्र निश्चित आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात अशी त्यातली भूमिका. काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा चालल्या, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता. राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्या, तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल 6व्यांदा शेअर केलेले आहेत. म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती, हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. आणि काही लोकांना वाटतं की ही जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होतील लोकसभेच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही. लोकसभा जिंकायची आणि हे सर्वांनी मिळून जिंकायची. मग त्यात भाजप असेल, अजितदादा राष्ट्रवादी असेल, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढले तर मला वाटतं 45+ जे काही टार्गेट आहे ते निश्चित कंप्लीट होईल. सर, आज चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यामध्ये गेले अनेक वर्षांपासून काही ना काही कुरबुर होत्या, मात्र अनेक वेळा ते एकत्र येतात, तसे आजही एकत्र आले. आज आमच्याकडे संभाजीनगरमध्ये व्हॅनिटी व्हॅन काहीतरी म्हणतात त्याला, अंबादास दानवेंनी विकत घेतली आणि त्याचं पूजा खैरेंच्या हस्ते केली. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. खैरेंना त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे. मी का गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच बसणार आहे, मी शेजाऱ्याला बसवणार नाही. म्हणून लोकसभेच्या प्रचारासाठी कदाचित अंबादास दानवेंनी ती गाडी घेतली असावी. आणि जर ते एकत्र आले तर आम्हाला कुणामध्ये भांडणं लावायचा काही प्रश्न येत नाही. परंतु मला असं वाटतंय की तयारीचा हा एक पूर्व भाग असावा. खैरेची समजूत कदाचित वरच्यांनी काढली असावी, म्हणून त्यांनी आज तो एकत्रित पाहायला मिळालं ते चित्र आहे. पण खासदारकी खैरेंनाच मिळणार यावर मात्र स्पष्टता दानवेंनी अजूनपर्यंत व्यक्त नाही केली. अहो, व्हॅनिटी व्हॅन आणली, ती काय उगाच फिरायला आली का मेकअप करण्यासाठी आणली? त्यांना फिरायचंय. मी गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच फिरणार ना. खैरेंना आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी पूजा त्याच्या हस्ते केलेली आहे. म्हणून चिंता करू नका. अंबादास दानवेची तयारी जोरदार चालू आहे असं एकत्र चित्र दिसतंय. पण ते जर दोघं एकत्रित आले तर तुमच्या उमेदवारीला ते चॅलेंज होईल. त्यांचे भांडण तेवढं फायदा, पण ते एक मैत्री झाली तर तुम्हाला नुकसान. ते दोघं एकत्रित आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमची निवडणूक कशी लढायची, कशी जिंकायची हे आम्ही ठरवू. त्यांनी त्यांची निवडणूक कशी लढायची आणि कशी जिंकायची हे ते ठरवते. आणि निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करायचं हे जनता ठरवेल. म्हणून जनतेला ठरवू द्या. तुम्ही स्वतःहून स्वतःला डिक्लेअर करून घेऊ देऊ नका. जनता ही कुणाला मतदान करायचे त्यांनी मनोमन ठरवलेलं आहे. त्यांना ज्यांना मतदान करायचंय तेच खासदार होतील, बाकीचे होणार नाही, हे तेवढंच खरं आहे. पण मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्यातील 90% लोकांनी चंद्रकांत खैरेच्या उमेदवारीला पसंती दिली. अंबादास दानवे तयारी करत आहेत या म्हणण्याला किती असेल? मातोश्रीवर काय झालं याबद्दल मला कल्पना नाही. ते मातोश्रीच्या अंतर्गत बाब आहे. अंबादास दानवे सुद्धा एक जबाबदार विरोधी पक्षनेता आहे. खैरेही मागचे 4-5 टर्म खासदारकीचे त्यांनी काढलेले आहेत. परंतु कुठं थांबावं, कुठं चालावं याबाबतचा निर्णय हे त्यांच्या पक्षातले नेते घेतील. म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. दोघे नेते एकत्रित आले, आनंदित पाहायला मिळाले. कॉम्प्रोमाइज झालं असावं. खैरेने आशीर्वाद द्यावा, दानवेने पुढे चालावं असं कदाचित त्यातला संकेत असा किंवा संदेश असावा. खैरे लोकसभा लढवणार नाही सांगता येत नाही ना.
सांगता येत नाही. जर भांडणं मिटले याचा अर्थ कोणीतरी एकाने कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो. आणि खैरेंना एवढं मोठेपण देणं किंवा एवढं आदर सन्मान करणं हे अंबादासारखं दानवेसारखा माणूस इतका सहजासहजी करणार नाही. त्यांची दोघांची तयारी बघून तुमच्याकडे फारसं कोणी इच्छुक दिसत नाही असं चित्र दिसतं. त्यांची दोघांची तयारी झाली तर इच्छुकाची आमच्याकडची गर्दी वाढणार आहे. कारण की आम्हाला माहिती की पुढे इलेक्शनमध्ये त्यांच्यामध्ये काय होणार आहे. तुमच्याकडून कोण कोण इच्छुक आहे? भरपूर आहेत. आता ते 11 तारखेला जेव्हा शिंदे साहेब येतील त्या टायमाला इच्छुक आपली मतं त्यांच्यासमोर मांडतील. 11 तारखेच्या तुम्ही मेळाव्यामध्ये इच्छुक आहे का? उमेदवार जाहीर होऊ शकतो? नाही 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 11 तारखेचा मेळावा हा पक्षाचा अंतर्गत मेळावा आहे. कार्यकर्त्याचं मनोगत असलेली लोकसभेची तयारी आणखीन त्यासाठी करावे लागलेले आणखीन काही पर्याय याबद्दलच्या सूचना या कार्यकर्त्याकडून घेतल्या जातील आणि शिंदेसाहेब त्यांना मार्गदर्शन करतील. आज टू द पॉइंट अशी एक एनसीपीची मुलाखत पॉडकास्ट आहे, त्याच्यामध्ये जयंत पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे घेतले आहेत की आता ती कुणाचा तर करेक्ट कार्यक्रम करणार आहेत आणि सध्या हिंदुत्वाचा जो ढोंगीपणा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो सुद्धा काढून टाकणार वगैरे असे मुद्दे आहेत. जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये सुद्धा किती दिवस राहतील याचं सुद्धा शाश्वती ते स्वतः देऊ शकत नाही. आणि जयंत पाटलाबद्दल स्पष्टपणे जर मतं जर तुम्हाला ऐकायची असेल किंवा जयंत पाटलाची मागची जी कारकीर्द आहे की त्या टायमाला अजितदादा जेव्हा सेपरेट होणार होते त्या टायमाला त्याची असलेली भूमिका याबद्दल जर विचारायचं असेल तर अजितदादासारखं स्पष्टपणे कोणी सांगू शकणार नाही. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे तुम्ही जे म्हणता एकत्र येतील कशी शक्यता वाटते तुम्हाला? काय आलं पाहिजे ना. राजसाहेब आले तर काय आनंद आहे. एक मास लीडर आहे राजसाहेब. त्यांच्या सभा चालतात, त्याच्या लाखोच्या सभा ते घेतात आणि काही का असं ना थोडा बहुत फरक हा होतो. आणि लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळं आम्हाला 45+ जिंकायचे असल्यामुळं आम्ही सर्वांचं सहकार्य घेणार आहोत. मग राजसाहेब आले तर त्याचा आनंदच राहील. त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. तुम्हाला हा अंदाज कसा आला? अंदाज नाही यावं अशी आमची इच्छा आहे. ते आलेत हे मी म्हणत नाही, पण ते आले तर आनंदच आहे ना. एकट्याने निवडणूक लढून आता ही लोकसभा जिंकता येत नाही हे सर्वच पक्षाचं मत आहे. कोणताही पक्ष घ्या एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही. म्हणून कुणाबरोबर जर युतीमध्ये जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळे आपल्या सीटं निवडून येतील हा त्याच्या मागचा अंदाज आहे. ओके. पाचोऱ्याचे काही शिवसेना म्हणजे तुमचे शिंदे गटातले काही सदस्य ठाकरे गटात साधून घेतले हे रोजच्या घडामोडी होत असतात. निवडणुकीच्या काळामध्ये इकडचे तिकडं तिकडचे इकडं हे सगळं चालतात. अनेक कार्यकर्ते येतील आणि निवडणुकीच्या काळामध्ये या अशा घटना ह्या घडल्यामुळं याला एवढं जास्त सिरियस घेतलं जात नाही. आमच्याकडे रोजचा प्रवाह चालूच आहे. म्हणून त्याला इतर पक्ष फोडला असं आम्ही मग कधी दावा केलेला नाही, करतही नाही. परंतु येणाऱ्या लोकसभेची निवडणूक ही सर्वांना माहिती की एक चेहरा मोदीचा चेहरा आणि त्या अनुषंगानं होणारा प्रचार त्यामध्ये विजय हा शिवसेना भाजपचा निश्चित आहे. म्हणून हा जो प्रवाह आहे हा आता जास्त गतीने आमच्याकडे येईल आणि आम्ही त्या लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवून देऊ. पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या एका कार्यकर्त्यांनी नेत्यांनी गाड्या वाटल्या असं एक होतं. त्याच्यावर एक अंजली दमाणे यांनी एक ट्विट केलेलं आहे. ते असं म्हणतायत की जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित केला नाही झाला नाही त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या आणल्या कुठून घेतल्या कुठून? अंजली दमानेला एखादी गाडी पाहिजे असेल म्हणून तिने केलेलं ते वक्तव्य आहे. पण मग अशा काय तिला तिच्या स्टेटमेंटला काय महत्व द्यायचं आहे? तिला काय पक्ष आहे? ती घटना सांगते. तिला पक्ष आहे का? ती कोणत्या पक्षाची आहे? तिचा एकच पक्ष. सिटीजन अरे कशासाठी काय काय त्याला आपण त्याच्यावर जास्त चर्चा करू नका. अशा नसलेल्या लोकांना जर मोठे करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा आहे त्यांचं हिंमत वाढते. अजितदादा त्यांचा पक्ष वाढतात. कुठून गाड्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं ठरवतील ना. आपल्याला काय करायचं त्यांच्याशी? एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही का? करा, विचारा ना. त्यांना भरपूर अधिकार दिलेले आहेत. भुजबळांचं काय झालं ते विचारायचा अधिकार दिले आहेत. आता अजितदादाचं असेल, उद्या आणखीन कुणाचं येईल. अशा काही लोकांना, निवडक लोकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं विचारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आता म्हटलं की तिचा पक्ष नेमका अर्थातच थांबले. कोणता पक्ष? मला नाही माहित नाही ना. मला अंजली दमाने हे नाव ऐकू नाही, पण पक्ष कोणता मला नाही माहिती. तर
एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार भाजपमध्ये विलीन होतील अशी रणनीती भाजपनं आखली आहे असं सूत्र सांगतात. सूत्राची ही माहिती अत्यंत खोटी आहे. आम्ही शिवसेना भाजप म्हणून लढणार आहोत. आम्ही धनुष्यबाणावर लढणार आहोत आणि भाजपचे कमळ या चिन्हावर लढणार आहेत. याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही आणि हे अत्यंत मजबूतीने ताकदीने हे निवडणूक लढवल्या जाईल एवढं मात्र निश्चित. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? अर्थ तो क्लिअर होत नाही ना. म्हणजे तुम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची. भाजपचं चिन्ह नाही, आम्ही युतीमध्ये लढणार आहोत. शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर निवडणूक लढवणार आहे आणि भाजपच्याच कमळावर चिन्ह लढवणार आहे. म्हणून आमच्यामध्ये मतभेद नाहीत. आमची युती आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील. आमचे जे काही मतदारसंघ असतील त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आमचा प्रचार करतील. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील. तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या मतदारसंघात करू. म्हणून आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत. संजय राऊत असं म्हणाले की तुम्ही भाजपच्या पदराखाली आहात. कमळाबाईच्या पदराखाली. संजय राऊत कोणत्या पदरापासून नेते एखाद्या पदरापासून निघाल्यानंतर त्याला कळेल. तो स्वतः शरद पवारच्या पदराखाली आहे म्हणून त्याला बोलायचं संधी आहे. ज्या दिवशी शरद पवार त्यांचा पदर काढून घेतील त्या टायमाला संजय राऊत हा उन्हात बसलेला दिसेल. ठीक आहे, चल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.